नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव ही सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण असं काय घडलंय ब्राझीलमध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव? या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण असं काय घडलंय ब्राझीलमध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपण अचूक उत्तर जाणून घेऊया आणि या परिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या तुमच्या मनातील सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया की ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा का आणि कधी या ठिकाणी बदलणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर एकच विनंती करतो कास्तकार बांधवांनो की व्हिडिओ मात्र इथून आपण सर्वांनी कृपया शेवटपर्यंत पाहावा। बघा मित्रांनो, जर आपण या ठिकाणी विचार केला तर ब्राझीलमध्ये आता सोयाबीन कापणी सुरू झाली आहे, पण ब्राझीलमधील सोयाबीन कापणीमध्ये अडचणी निर्माण व्हायला लागल्यात आणि ब्राझीलमधील सोयाबीन कापणी ही वेगवान दिसत नाही। म्हणजे ब्राझीलमधील सोयाबीनची कापणी ही सध्या धीम्या गतीनं व्हायली आहे आणि ब्राझीलमधील जर सोयाबीन कापणीची गती याच पद्धतीनं राहिली तर एक गोष्ट 100% लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा या ठिकाणी सुरळीत होण्यासाठी आपल्याला उशीर होताना दिसेल। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सुधारायला लागलाय आणि सोयाबीनचा बाजारभाव याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी 2 ते 3 आठवड्यात $11 प्रति बुशेल पर्यंत येताना दिसणार आहे। याच्यामुळे जर देशांतर्गत बाजारात भविष्यात सोयाबीनच्या भावात 100 ते 200 ची तेजी आली आणि बाजारभाव पातळी 4000 ते 4300 च्या दरम्यान पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। विक्रीचा विचार करत असाल तर एकच विनंती करतो की खूप जास्त तेजीची आशा अपेक्षा नका बाळगू। जर हमी भावावर सोयाबीन विक्री होत असेल तर विक्री करून टाका आणि जर आपली हमी भावावर सोयाबीन विक्री होणार नसेल तर 100-200 ची ही तेजी आली तर इथं सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। कारण भविष्यात सोयाबीन भाव वाढण्याची शक्यता खूप जास्त नाही। फक्त सोयाबीन विकल्या ओरिजिनल पावती घ्या, कारण भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळू शकेल। तर ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।